जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला टाटा कंपनी सोबत घर बसल्या काम करायचं आहे किंवा ऑन फील्ड काम करायचं आहे तर फर्स्ट टाइम टाटा कंपनीकडनं एक जबरदस्त अपडेट आलाय. मायक्रो इंटर्नशिप आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. हा प्रोग्राम काय समजून घ्या. खास करून त्यांच्यासाठी आहे ज्यांना लर्न अँड अर्न पेक्षा लर्न अँड ग्रो करायचं आहे. कारण की इथे टाटाचं सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे आणि व्हॅल्युएबल सर्टिफिकेट असणार आणि ग्लोबल इंटर्नशिप आहे. म्हणजे भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरचे जे पण विद्यार्थी आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात आणि भरपूर सारे प्रोजेक्ट आहे. म्हणजे टाटा स्टीलचा आहे, TCSचा आहे, टाटा एनर्जीचा आहे, टाटाचे जे OTT प्लॅटफॉर्म आहेत त्यांचे असे भरपूर सारे प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर तुम्ही काम करू शकताय. आणि समजा जर ताज हॉटेलमध्ये तुम्हाला जावं लागलं तर तिथे राहायचं वगैरे सगळं ही कंपनी बघणार आहे. त्यामुळे खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. व्हर्च्युअल पण म्हणजे ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. तुम्ही तुमच्या स्किल्सनुसार म्हणजे जो प्रोजेक्ट आहे त्यानुसार अप्लाय करू शकताय. डिटेलमध्ये समजून सांगतोय. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी ₹1 पण चार्जेस नाही आहे. फक्त 3 दिवस बाकी आहे, त्यामुळे लवकरात लवकर अप्लाय करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो इथे वाचू शकता www.tata.com करिअरच्या ऑफिशियल प्रोग्राम पेजवर घेऊन आलोय जिथे मायक्रो इंटर्नशिप आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. आणि इथे बघा यांनी स्वतः दिले फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदा टाटा ग्रुप ऑफर करतोय अशा प्रकारचे इंटर्नशिप ज्यामध्ये फक्त 4 ते 6 तास तुम्हाला काम करायचं आहे आणि भरपूर सारे तुम्हाला स्किल शिकायला मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सेल्फ प्लेस्ड प्रोग्राम असणार आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. इथे बघा वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत जसे की बघा ग्लोबल इंटर्नशिप पण आहे म्हणजे भारताबाहेरचे जे विद्यार्थी आहेत ते पण अप्लाय करू शकताय. त्यानंतर कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहेत ते पण मी तुम्हाला समजून सांगतोय. आणि अजून एक ज्यांना ऑनलाईन करायचं आहे इथे बघा दिलंय टाटा व्हर्च्युअल एक्सपिरियन्स प्रोग्राम पण आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. जसं की बघा डाटा व्हिज्युअलायझेशनचा एक प्रोग्राम आहे, TCSचा एक प्रोग्राम आहे. इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. 4 ते 5 तासांचं काम आहे आणि ऑनलाईन आहे, कन्सल्टिंगचं आहे. त्याद्वारे तुम्ही ते घर बसल्या इन्कम सुद्धा जनरेट करू शकताय. म्हणजे स्टायपेंड तुम्हाला मिळणार आहे 20,000 रुपयांचा, जी की एक चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला डिझाईनमध्ये जायचं आहे, डेटामध्ये जायचं आहे, क्लायंट सर्व्हिसमध्ये जायचं आहे, यानुसार सुद्धा तुम्ही ते बघू शकणार आहात. ओके, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि नेमका ह्या ज्या इंटर्नशिप आहे तर बघा यावर ग्लोबल इंटर्नशिप यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डिटेलमध्ये या इंटर्नशिपबद्दल ओव्हरव्ह्यू तुम्हाला मिळून जाणार आहे. आता थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो कोण कोण अप्लाय करू शकता. इथे बघा दिलं आहे हू कॅन अप्लाय. तर बघा एनी स्टुडंट म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात, कुठल्याही युनिव्हर्सिटीतून शिकताय, अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएट लेवलची डिग्री करताय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. आणि ही अल्सो ओपन आहे आउटसाईड ऑफ इंडिया, आउटसाईड ऑफ जे इंडिया स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पण आहे. ओके, त्यानंतर कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करू शकतोय तर 15 सप्टेंबरपासून हे सुरू झालं होतं जे की तुम्ही आता 15 जानेवारीपर्यंत अप्लाय करू शकताय. त्यामुळे म्हणालो फक्त 3 ते 4 दिवस बाकी आहे. लवकर अप्लाय करा आणि 15 जानेवारी नंतर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. जे जे प्रोजेक्ट अवेलेबल असेल त्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकताय. भले हा व्हिडिओ तुम्ही 15 जानेवारी नंतर बघत असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर इथे बघा दिलंय टाइमलाईन काय असणार आहे तर बघा 2 ते 6 वीकचे हे असणार आहे. आणि ज्या पण प्रोजेक्ट्सला तुम्ही अप्लाय करताय ते जानेवारीपासून ते एप्रिलमध्ये करू शकताय आणि काय आहे ते मे ते जुलैमध्ये असणार आहे. तर डिपेंड तुम्ही कुठला प्रोजेक्ट सिलेक्ट करताय त्यानुसार आहे. इथे बघा टाटा ग्लोबल इंटर्नशिप @tata.com यांचा ऑफिशियल मेल ID सुद्धा आहे. यावर सुद्धा तुम्ही इथे यांना मेल करू शकताय काय प्रॉब्लेम वाटला तर. ओके, आता याचं ड्युरेशन काय आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं 6 to 12 वीक्स म्हणजे 6 आठवडे ते 12 आठवड्याचा हा प्रोग्राम असणार आहे. ज्यामध्ये काय कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर डॉक्युमेंट वगैरे काय लागणार नाही. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा बायोडेटा लागणार आहे, त्याच्यानंतर पर्सनल स्टेटमेंट लागणार आहे. या 2 गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहे. तुम्हाला कुठली रिकमेंडेशन लागणार आहे का नाही, जिथे पण तुम्ही शिकताय त्यांच्याकडनं परमिशन लागेल. जर का तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय तर आम्ही अशा प्रकारची इंटर्नशिप करतोय, जो पण तुमचा HOD वगैरे असेल त्याच्याकडनं तुम्हाला लागणार आहे. कुठले कुठले प्रोजेक्ट्स आहे तर इथे बघितले प्रोजेक्ट्स हिअर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला सगळे प्रोजेक्ट दिसून जाणार आहे. जसं की बघा सप्लाय चेनचा टाटा स्टीलचा प्रोजेक्ट आहे, त्याच्यानंतर परफॉर्मन्स मॅनेजमेंटचा पुन्हा टाटा स्टीलचा आहे, ह्युमन रिसोर्स HRचा प्रोजेक्ट आहे, टाटा स्टीलचा आहे, स्ट्रॅटजीचा आहे, टेलिकॉम अँड मीडियाचा आहे, त्याच्यानंतर बघा मार्केटिंग अँड डेटा अॅनालिटिक्सचा आहे, टेलिकॉम अँड मीडियाचा आहे, त्याच्यानंतर डेटा एंट्रीचा कन्झ्युमर अँड रिटेल जसं की टाटाचं न्यू ॲप आहे, क्रोमा आहे, त्या रिलेटेड इथे प्रोजेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर कन्झ्युमर रिलेटेडचा पण आहे,
फायनान्शियल सर्व्हिसेसचा पण आहे. त्यानंतर बघा OTT प्लॅटफॉर्म, आता टाटा जसं जिओचा OTT प्लॅटफॉर्म आहे तसं टाटाचा पण OTT प्लॅटफॉर्म येईल. मग त्याच्या रिलेटेड कस्टमरचे रिव्ह्यूज काय आहे, कसे आहे, इंडस्ट्रीची ग्रोथ काय आहे, फ्युचरमध्ये कसं असणार आहे, तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला इथे ॲनालिसिस करायला मिळणार आहे, स्किल शिकायला मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यामुळे बोललो तुमचं कुठल्या फील्डमध्ये झालं आहे, मग HR रिलेटेड झालं आहे, मार्केटिंग रिलेटेड झालं आहे, डेटा अँटिक्स रिलेटेड झालेलं आहे, कन्झ्युमर अँड रिटेल रिलेटेड झालं आहे, टेलिकॉममध्ये तुम्हाला जायचं आहे, मीडियामध्ये तुम्हाला जायचं आहे, तर या रिलेटेड इथे भरपूर सारे प्रोजेक्ट आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मग डिजिटल मार्केटिंग, डिजिटल लर्निंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या रिलेटेड सुद्धा आहे. त्यामुळे नक्की सिलेक्ट करून घ्या. फॉर्म भरताना तुम्हाला यापैकी कुठल्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे ते टाकायचं. ओके, त्यानंतर इथे FAQs मध्ये तुम्ही आले तर अजून माहिती दिलेली आहे. जसं की बघा, वेअर विल आय स्टे ड्युरिंग द इंटर्नशिप, जे ऑनलाईन आहे ते तर तुम्ही घरबसल्या करू शकताय. जे की ऑन द फील्ड असणार आहे, एखाद्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे, तर अकोमोडेशन विल बी प्रोव्हाइडेड बाय प्रोजेक्ट कंपनी. म्हणजे आता प्रोजेक्ट कंपनी टाटा स्टील असेल तर ती प्रोव्हाइड करेल, त्याच्यानंतर मीडिया आणि टेलिकॉम रिलेटेड असेल तर ती प्रोव्हाइड करेल, TCS असेल तर TCS प्रोव्हाइड करेल. ज्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करता आहे ती कुठल्या टाटाच्या ग्रुप अंतर्गत येते, ती तुम्हाला राहणं वगैरे, म्हणजे ताज हॉटेलला सुद्धा काही प्रोजेक्ट आहे तर तुम्हाला ताज हॉटेलमध्ये सुद्धा राहायला मिळणार आहे. त्यामुळे म्हणालो खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा, तुमच्याकडे कुठला इंटरेस्ट असला पाहिजे. तर व्हाईल अप्लाइंग ऑनलाईन इंडिकेट युअर एरिया ऑफ इंटरेस्ट, म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशात आहे, फायनान्समध्ये आहे, डेटा एंटिक्समध्ये आहे, कन्सल्टिंगमध्ये आहे, ब्रँड कम्युनिकेशनमध्ये आहे, त्यानुसार तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे. ओके, सगळी माहिती इथे दिलेली आहे. काहीही प्रश्न असेल तुम्ही कमेंट करू शकताय, की तुम्ही हे जरी वाचलं तरी तुम्हाला दिसून जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 15 जानेवारीपर्यंत अप्लाय करू शकताय. त्यानंतर जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तरी अप्लाय करू शकताय, कारण की भरपूर सारे प्रोजेक्ट्स आहे, भरपूर साऱ्या जागा असणार आहे आणि मराठीमध्ये जास्ती करून लोकांना माहिती नाही आहे. आपले चॅनल जे बघतील तेवढ्यानंच समजणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकर अप्लाय करताय, उशिरा अप्लाय करताय तरी तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला, काही प्रश्न पडले तर कोणाला विचारू शकताय, तर यांचा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे, त्यांना पण करू शकताय. त्याच्यानंतर हाऊ कॅन आय अप्लाय कसं करायचं प्रोजेक्टला, तर इथे बघा यांनी दिलं आहे, इथून आपण अप्लाय करू शकतो. ते पण मी तुम्हाला अप्लाय करून दाखवणार आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, तर हे बघा इथे ग्लोबल इंटर्नशिपचं पेज तुम्हाला दिसून जाईल. अप्लाय नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा रेडी टू जॉईन आलेलं आहे टाटा ग्लोबल इंटर्नशिपसाठी. तर अप्लाय कसं करायचं ते पण दिलं आहे. किती ॲप्लिकेशन फॉर्म आहे, नॅशनॅलिटीज, इंटरनॅशनल किती आहे, किती युनिव्हर्सिटीज आहे, सगळी माहिती दिली आहे. किती कंट्रीतले लोक इथे अप्लाय करू शकताय. पार्टिसिपेटिंग टाटा कंपनीज, टाटाचे जे 18 कंपन्या आहेत, जसं TCS झालं, टाटा स्टील झालं, टाटा मोटर्स झालं, अशा टोटल 18 कंपन्या आहेत, त्यांचे इथे प्रोजेक्ट असणार आहे. तर अप्लाय नाव यावर मी क्लिक करतोय. आधी जर तुमचं इथे अकाउंट असेल तर ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून घ्या. पण सगळ्यात पहिल्यांदाच तुम्ही सगळे हे पहिल्यांदाच या वेबसाईटवर आले, त्यामुळे क्रिएट अ अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्ही लर्नर आहात तर लर्नरवर क्लिक करायचं आहे. तुमचं पूर्ण नाव, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे. ओके, अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे, लॉग इन करावं लागणार आहे. मग इथे ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. त्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला यापैकी कुठला प्रोजेक्ट करायचा आहे तो सॅम्पल प्रोजेक्ट निवडून घ्यायचा आहे. मग HR रिलेटेड पाहिजे आहे, मग टाटा स्टीलचा असणार आहे. त्याच्यानंतर टेलिकॉम मीडिया रिलेटेड असणार आहे, तो स्ट्रॅटर्जी रिलेटेड असू शकतो आहे, मार्केटिंग रिलेटेड असू शकतो आहे. त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी रिलेटेड आहे. ओके, इक्विटी रिलेटेड जसं की अपस्टॉक वगैरे झालं, फायनान्शियल सर्व्हिसेसचे पण यांचे काही ब्रँड आहे तर त्या रिलेटेड सुद्धा असू शकताय. तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशामध्ये करायचं आहे. तर एकदम भारी माहिती मराठीतनं उपलब्ध करून दिली आहे. असंच गव्हर्नमेंटसोबत तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे तर इथे पण अप्लाय करू शकताय. तुम्हाला 4 कोर्सेस दिले, हे पण तुम्ही करू शकताय. ऑनलाईन डिग्री करायची की ऑफलाईन डिग्री करायची, असे भरपूर सारे हेल्पफुल व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.